पाऊले चालती पंढरीची वाट भाग 3. रामकृष्ण हरी माऊली. पाऊले चालती पंढरीची वाट या हृदयस्पर्शी प्रेमकथेच्या मागच्या भागात आपण पाहिले की वारीच्या पहिल्या भव्य रिंगण सोहळ्यात माऊलींच्या अश्वांच्या टापांची धूळ जेव्हा उडाली तेव्हा पुण्याच्या सुशिक्षित आणि प्रॅक्टिकल विठ्ठलाचा अविश्वास पूर्णपणे डळमळीत झाला. विठू माऊलीच्या अथांग ऊर्जेची पहिली अनुभूती घेऊन विठ्ठल आणि राधाचा हा प्रवास आता पुढे निघाला आहे. पण वारीची वाट ही सुखाची नाही, ती एक कठीण तपस्या आहे. भाग 3 मध्ये आता या दोन अनोळखी जीवांसमोर उभे ठाकणार आहे निसर्गाचे एक मोठे आणि भीषण आव्हान. मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वादळ आणि चिखलाने माखलेला रस्ता. या कठीण परिस्थितीत विठ्ठल स्वतःचा शारीरिक त्रास विसरून राधाची काळजी कशी घेतो. माळशिरसच्या त्या ओल्या ओट्यावर अंधारात काढलेली रात्र आणि त्यानंतर वारीच्या शेवटच्या मुक्कामात पंढरीच्या ओढीने निघालेला हा प्रवास. विचार वेगळे असूनही संकटाच्या या काळात त्यांच्या नात्याला एक निखळ, पवित्र आणि भावनिक सोबतीचे स्वरूप कसे प्राप्त होते. पंढरपूर आता अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे, पण या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या भावना कोणते वळण घेणार. चला तर मग अनुभवूया निसर्गाचे आव्हान आणि अंतरीचा हा सुंदर सुसंवाद. पाऊले चालती पंढरीची वाट भाग 3. रिंगण सोहळ्यातली ती अद्भुत ऊर्जा आणि माऊलींच्या अश्वांच्या टापांतून उडालेली ती पवित्र धूळ विठ्ठलाच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेली होती. त्याच्या प्रॅक्टिकल आणि सुशिक्षित विचारसरणीला विठू माऊलीने दिलेली ती पहिली भावनिक चपराक होती. पण वखारीचा प्रवास अजून संपला नव्हता. ती तर फक्त एक सुरुवात होती. पालखी सोहळा आता धर्मपुरीहून निघून पुढे सरकत होता. रस्ते दिवसेंदिवस अधिक खडतर होत होते आणि सोबतीला आता निसर्गाची कठीण परीक्षा सुरू होणार होती. याची कल्पना ना पुण्याच्या विठ्ठलाला होती ना कोल्हापूरच्या राधाला. पहाटेचा सुखद गारवा संपून दुपारचे 12:30 वाजले होते. आकाश कोरडे ठणठणीत होते आणि सूर्य जणू आग ओकत होता. डांबरी रस्ता इतका तापला होता की साध्या पायांनी चालणाऱ्या वारकऱ्यांचे पाय भाजून निघत होते. विठ्ठलाने घातलेले स्पोर्ट्स शूज आता त्याला आतून उकडल्यासारखे वाटू लागले होते. त्याच्या पायाचे जुने फोड आता फुटले होते आणि त्यात बूट घासल्यामुळे असह्य वेदना होत होत्या. तो प्रत्येक पाऊल टाकताना मनातून पूर्णपणे खचत चालला जात होता. राधाची अवस्थाही फार वेगळी नव्हती. तिच्या पायाला झालेली किरकोळ मुरगळ आता पूर्णपणे सुजली होती. तिचा पाय जमिनीला टेकतानाही तिच्या चेहऱ्यावर वेदनेच्या रेषा उमटत होत्या. तरीही तिचे ओठ विठ्ठल विठ्ठल पुटपुटत होते. विठ्ठलाने लंगडत चालणाऱ्या राधाकडे पाहिले आणि तो म्हणाला, राधा, समोर बघ. रस्त्याच्या कडेला एक छोटा लिंबाचा वृक्ष आहे. आपण तिथे 5 मिनिटे थांबूया का? मला आता एकही पाऊल पुढे टाकणे अशक्य वाटते आहे. राधाने त्याचा थकलेला चेहरा पाहिला आणि ती म्हणाली, हो विठ्ठल, चालेल. आपण तिथे थोडी विश्रांती घेऊया. दोघेही त्या झाडाच्या छोट्याशा सावलीत बसले. विठ्ठलाने दोन्ही जड सॅक खाली ठेवल्या आणि पाठीचा कणा ताणला. त्याचे शरीर घामाने पूर्णपणे भिजले होते. झाडाच्या सावलीत बसून विठ्ठलाने पाण्याची बॉटल काढली आणि स्वतः पिऊन राधाला दिली. तो म्हणाला, राधा, काल रिंगण सोहळ्यात मला जी ऊर्जा जाणवली ती मी नाकारू शकत नाही. पण म्हणून रोज एवढा शारीरिक त्रास करून घेणे कितपत योग्य आहे? आजचे हे ऊन बघ, हे आपले पाय बघ. आपण स्वतःवर हा अत्याचार का करतोय? राधाने पाण्याचा घोट घेतला आणि अत्यंत शांतपणे म्हणाली, विठ्ठल, तू याला अत्याचार म्हणतोस, पण आम्ही याला तपस्या म्हणतो. जेव्हा घरात सोन्याचा तुकडा घडवायचा असतो तेव्हा त्याला आगीत तावून सुलाखून घ्यावं लागतं ना. तसेच विठू माऊली आपल्याला या उन्हात आणि कष्टात तापवून घेतो, जेणेकरून आपल्या मनातील अहंकार, राग आणि जगाची नश्वरता आपल्याला समजेल. तू पुण्यात AC केबिनमध्ये बसून करोडोंचे कोडिंग करतोस,
पण तिथे तुला या मातीचा सुवास आणि माणसांचे हे प्रेम कधी अनुभवता आले का? विठ्ठल तिच्या या उत्तरावर निरुत्तर झाला. त्याच्या प्रॅक्टिकल बुद्धीला तिच्या या भाबड्या विश्वासाचे नेहमीच नवल वाटायचे. त्यांच्यात अजूनही मतभेद होते, विचार जुळत नव्हते, पण एकमेकांच्या विचारांचा आदर करण्याची भावना आता हळूहळू निर्माण होऊ लागली होती. ते एकमेकांच्या डोळ्यात पाहत नव्हते, तर एकमेकांच्या सोबतीचे महत्त्व त्यांना समजू लागले होते. ते दोघे गप्पा मारत असतानाच अचानक वातावरणात एक नाट्यमय बदल झाला. काही मिनिटांपूर्वी तळपणारे ऊन अचानक गायब झाले आणि आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले. सोसाट्याचा वारा सुटला. वारीतील भगवे ध्वज वाऱ्याच्या वेगाने फडफडू लागले. रस्त्यावरील धूळ उडू लागली. विठ्ठल, पाऊस येणार असं वाटतंय. आपल्याला लवकर पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा एखाद्या आडोशाला पोहोचायला हवे, राधा काळजीच्या स्वरात म्हणाली. त्यांनी सॅक उचलल्या आणि चालायला सुरुवात केली, पण ते दिंडीपासून खूप मागे होते. पुढच्या 5 मिनिटातच आकाशात विजा कडकडू लागल्या आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा साधा पाऊस नव्हता, तर ते एक वादळ होते. वारीचा रस्ता क्षणार्धात चिखलाने माखून गेला. पावसाचे मोठे मोठे थेंब अंगावर सुयांसारखे टोचत होते. वाऱ्याच्या वेगामुळे राधाला नीट पाऊलही टाकता येत नव्हते. तिचा पाय चिखलात घसरला आणि ती पडणार तितक्यात विठ्ठलाने अत्यंत सतर्कतेने तिचा हात न धरता तिच्या सॅकची पट्टी पकडली आणि तिला पकडले. राधा, स्वतःला सांभाळ. इथे थांबणे सुरक्षित नाही. आजूबाजूला फक्त उघडी शेत आहेत. आपल्याला पुढे जावेच लागेल, विठ्ठल ओरडून म्हणाला, कारण पावसाच्या आवाजात साधा आवाज ऐकू येत नव्हता. रस्ता आता पूर्णपणे निसरडा झाला होता. प्रत्येक पावलाला पाय चिखलात रुतत होता. विठ्ठलाचे स्पोर्ट्स शूज चिखलाने इतके जड झाले होते की ते उचलणे कठीण झाले होते. त्याने शेवटी बूट काढले आणि सॅकला बांधले. आता तो अनवाणी पायाने चिखलातून चालत होता. त्याच्या पायातील फुटलेले फोड जेव्हा त्या चिखलाला आणि थंड पाण्याला स्पर्श करत होते, तेव्हा त्याच्या तोंडातून वेदनेची चीख निघत होती. राधाची अवस्था तर अधिकच वाईट होती. तिचा ड्रेस पूर्णपणे ओला झाला होता, त्यामुळे तिला चालणे जड जात होते. गारठ्यामुळे तिचे शरीर थरथरत होते. पण अशाही परिस्थितीत तिने विठ्ठलाला पाहिले, जो स्वतः प्रचंड कष्टाने तिच्या दोन्ही सॅक्स पाठीवर घेऊन अनवाणी पायाने तिच्या पुढे चालत तिला रस्ता दाखवत होता. विठ्ठल स्वतः ओला झाला होता. थंड वाऱ्याचा मार सहन करत होता, पण तो राधाला सतत धीर देत होता. राधा, अजिबात घाबरू नको. मी आहे सोबत. आपण लवकरच मुक्कामाच्या गावी पोहोचू. राधाच्या मनाला या पुण्याच्या शहरी तरुणाचे हे रूप पाहून एक वेगळाच भावनिक धक्का बसला. जो मुलगा सुरुवातीला वारीला वेडेपणा म्हणत होता, तो आज एका अनोळखी मुलीच्या सुरक्षेसाठी आणि सोबतीसाठी स्वतःचे शरीर झिजवत होता. तिच्या मनात विठ्ठलाबद्दल एक निखळ, पवित्र आदराची आणि विश्वासाची भावना निर्माण झाली. हे प्रेम नव्हते, तर 2 जीवांनी संकटांच्या वेळी एकमेकांना दिलेला तो एक प्रामाणिक आधार होता. रात्रीचे 8 वाजले होते, जेव्हा ते दोघे कसेबसे माळशिरसच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. संपूर्ण माळशिरस गाव पावसाच्या पाण्याने आणि चिखलाने तुडुंब भरले होते. दिंडीचे तंबू ज्या मैदानावर ठोकले होते, तिथे पूर्णपणे चिखल झाला होता. कुठेही सुकी जागा शिल्लक नव्हती. वीज पूर्णपणे गुल झाली होती. विठ्ठलाने कसेबसे दिंडीच्या तंबूचा शोध घेतला. तिथे आधीच 100 वारकरी ओल्या अंगाने एकमेकांना खेटून बसले होते. विठ्ठलाला राधाची काळजी वाटत होती. ती ओल्या ड्रेसमध्ये थरथरत उभी होती. तिला अशा अवस्थेत जास्त वेळ ठेवले तर ती आजारी पडेल, हे विठ्ठलाने ओळखले. तो तंबूतून बाहेर पडला आणि अंधारात मुसळधार पावसात गावातील घराघरांमध्ये फिरू लागला. शेवटी एका साध्या गावकऱ्याने विठ्ठलाची आर्जवी विनवणी ऐकून आपल्या घराचा छोटा ओटा आणि आतली एक छोटी सुकी खोली त्यांना वापरण्यास दिली.
विठ्ठलाने धावत जाऊन राधाला तिथे आणले. राधा, तू आत जा, तुझे कपडे बदलून घे आणि सुक्या जागी बस. मी बाहेर ओट्यावर आहे, विठ्ठल म्हणाला. राधाने आत जाऊन आपले सुके कपडे घातले. विठ्ठल बाहेर ओट्यावर ओल्या अंगाने बसला होता. थंड वाऱ्याने तो कापून निघाला होता. राधा बाहेर आली. तिने आपले सुके टॉवेल विठ्ठलाला दिले. विठ्ठल, हे घे. आधी स्वतःचे अंग पुस. तू माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेत आज. राधाचे डोळे त्या अंधारातही कृतज्ञतेने आणि भावनिकतेने भरून आले होते. विठ्ठलाने अंग पुसले. त्या रात्री जेवणाची कोणतीही सोय नव्हती, कारण पावसामुळे दिंडीचे स्वयंपाकघर बंद पडले होते. पण गावातील एका माऊलीने त्यांना 2 सुक्या भाकऱ्या आणि चटणी दिली. त्या अंधाऱ्या ओट्यावर एका छोट्या दिव्याच्या प्रकाशात भुकेने व्याकुळ झालेल्या त्या 2 अनोळखी जीवांनी ती अर्धी अर्धी भाकर वाटून खाल्ली. तो घास तोंडात टाकताच दोघांच्याही डोळ्यातून नकळत पाणी आले. ते अन्न नव्हते, तर तो साक्षात विठू माऊलीचा आशीर्वाद होता. रात्री झोपताना राधा खोलीत सुक्या चटईवर झोपली होती, तर विठ्ठल बाहेर ओट्यावर एका कोपऱ्यात सॅक डोक्याखाली घेऊन आडवा झाला होता. पाऊस अजूनही कोसळत होता. विठ्ठलाला थंडी वाजत होती, पण त्याच्या मनाला एक वेगळीच शांतता लाभली होती. पुण्याच्या अलिशान फ्लॅटमध्ये आणि मऊ गादीवर जी शांतता त्याला कधी मिळाली नव्हती, ती आज या अनोळखी गावातील ओल्या ओट्यावर आणि अर्ध्या भाकरीत मिळत होती. त्याला राधाचे ते शब्द आठवले. सुख वस्तूंमध्ये नसतं विठ्ठल, ते समाधानात असतं. खोलीच्या आत झोपलेल्या राधालाही झोप येत नव्हती. ती बाहेर ओट्याकडे पाहत होती, जिथे विठ्ठल थंडीत कुडकुडत झोपला होता. तिच्या मनात विचार आला. विठ्ठलाचा देवावर विश्वास नाही, पण त्याच्या वागण्यात साक्षात देवासारखाच प्रामाणिकपणा आणि पवित्रता आहे. दोघांचे विचार अजूनही वेगळे होते, पण या निसर्गाच्या संकटाने त्यांच्या मनातील अंतरे पूर्णपणे मिटवून टाकली होती. ते अथांग वारीच्या वाटेवर आता केवळ 2 अनोळखी प्रवास राहिले नव्हते, तर ते एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाणारे 2 निखळ सोबती बनले होते. पंढरपूर अजूनही खूप दूर होते. वाटेत अजून मोठी आव्हाने येणार होती, पण आता त्या आव्हानांची भीती दोघांनाही नव्हती. माळशिरसच्या त्या वादळी आणि मुसळधार पावसाच्या रात्रीने विठ्ठल आणि राधा या दोघांनाही शरीराने जरी थकवले असले, तरी मनातून मात्र खूप जवळ आणले होते. ओल्या ओट्यावर थंडीत कुडकुडत काढलेली ती रात्र आणि ती अर्धी भाकर, हा अनुभव त्या दोघांनाही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा होता. सकाळी जेव्हा सूर्यदेवाचे पहिले कोवळे किरण माळशिरसच्या जमिनीवर पडले, तेव्हा पावसाने विश्रांती घेतली होती. चिखलातून वाफा निघत होत्या. विठ्ठल सकाळी लवकर उठला. त्याने रात्री सुकवायला ठेवलेले कपडे गोळा केले आणि सॅक भरू लागला. राधा बाहेर आली आणि तिने विठ्ठलाकडे पाहिले. त्याचे डोळे रात्रीच्या अपुऱ्या झोपेमुळे लाल झाले होते, पण तिच्याकडे पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक निखळ प्रामाणिक स्मित हास्य उमटले. तिनेही हात जोडून त्याला माऊली म्हटले. आता त्यांच्यात कोणताही शहरी संकोच उरला नव्हता. पालखीने आता वाखारीच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. वाखारी म्हणजे पंढरपूरच्या आधीचा शेवटचा अधिकृत मुक्काम. तिथून पंढरीचे विठ्ठल मंदिर अवघ्या काही किलोमीटर अंतरावर राहते. त्यामुळे सर्व वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह, एक वेगळीच ऊर्जेची लाट पसरली होती. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल या नामाचा गजर पूर्वीपेक्षा अधिक तीव्र आणि कानठळ्या बसवणारा झाला होता. विठ्ठल आणि राधा दिंडीच्या सोबतीने पुढे सरकत होते. विठ्ठल अनवाणी पायाने चालत होता, कारण त्याचे बूट कालच्या चिखलात पूर्णपणे खराब झाले होते. सुरुवातीला ज्या पायाच्या फोडांमुळे तो रडकुंडीला आला होता, आज त्याच फुटलेल्या फोडांमधून रक्त येत होतं आणि तो न थांबता चालत होता. राधाने हे पाहिले आणि चालता चालता विचारले, विठ्ठल, पाय खूप दुखतायत ना? काल तर चिखलातून खूप चाललास ना? आज अनवाणी चालणे खूप कठीण आहे. विठ्ठलाने समोर चालणाऱ्या एका लहान मुलाकडे बोट दाखवले, जो आपल्या आजोबांचे बोट धरून आनंदाने नाचत चालला होता.
विठ्ठल म्हणाला, राधा, कालपर्यंत मला वाटायचं की मी खूप मजबूत आहे, जिममध्ये जातो, चांगला आहार घेतो. पण या वारीत आल्यावर समजलं की खरी ताकद शरीरात नाही तर मनात असते. तो लहान मुलगा बघ, त्याच्या पायात चप्पल पण नाही, तरीही चेहऱ्यावर बघ किती आनंद आहे. आज मला पहिल्यांदा जाणवतंय की पायाचे फोड फक्त शरीराला त्रास देतात, मनाला नाही. विठ्ठलावर विश्वास आहे की नाही हे मला अजूनही माहीत नाही, पण या वारकऱ्यांच्या विश्वासाने मला जगण्याची एक नवी दृष्टी नक्कीच दिली आहे. राधा त्याच्याकडे पाहतच राहिली. पुण्याचा तो गर्विष्ठ प्रॅक्टिकल IT इंजिनियर आता हळूहळू एका वारकऱ्याच्या भूमिकेत शिरत होता. तिच्या डोळ्यात विठ्ठलाबद्दलचा आदर आणखीनच वाढला. दुपारच्या सुमारास पालखी वाखारीच्या विस्तीर्ण मैदानात पोहोचली. इथे वारीतील शेवटचे आणि सर्वात मोठे उभे अन गोल रिंगण होणार होते. लाखो भाविकांचा अथांग जनसागर तिथे उसळला होता. भगवे ध्वज आकाशाला भिडत होते. विठ्ठल आता स्वतःहून गर्दीत रस्ता शोधत होता. त्याने राधाला सुरक्षित ठेवण्यासाठी तिच्या मागे उभे राहणे पसंत केले. रिंगण सुरू झाले. माऊलींचे अश्व धावू लागले. यावेळी विठ्ठलाने डोळे मिटले नाहीत. त्याने उघड्या डोळ्यांनी तो सोहळा पाहिला. जेव्हा अश्वांच्या टापांची धूळ पुन्हा एकदा हवेत उडाली, तेव्हा विठ्ठलाने नकळत आपले हात जोडले. त्याच्या मुखातून माऊली हा शब्द अत्यंत उत्स्फूर्तपणे बाहेर पडला. राधाने बाजूला वळून पाहिले. विठ्ठलाचे हात जोडलेले होते आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर ते एका अथांग शरणागतीचे होते. त्याचा सुशिक्षित अहंकार पूर्णपणे गळून पडला होता. रिंगण संपल्यावर राधाने अत्यंत हळुवारपणे विचारले, विठ्ठल, रडतोय का? विठ्ठलाने पटकन डोळे पुसले आणि हसून म्हणाला, नाही राधा, डोळ्यात धूळ गेली असेल कदाचित, पण खरं सांगू, आज मला असं वाटलं की माझ्या पाठीवरचं ऑफिसचं, घरच्या कटकटींचं जे ओझं मी वर्षानुवर्ष वागवत होतो, ते या धुळीत कुठेतरी हरवून गेलं. मला खूप हलकं वाटतंय. राधा म्हणाली, मी म्हटलं होतं ना विठ्ठल, माझा सावळ्या कोणाचाच अहंकार टिकू देत नाही. तो सगळ्यांना आपल्या रंगात रंगवून टाकतो. आज तू खऱ्या अर्थाने वारकरी झालास. रात्र झाली आणि संपूर्ण वाखारी गाव प्रकाशाच्या दिव्यांनी आणि मशालींनी उजळून निघाले. उद्या सकाळी ते पंढरपुरात प्रवेश करणार होते आणि चंद्रभागेचे स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहणार होते. ही वारीची शेवटची रात्र होती. आज राहण्याची सोय एका मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये झाली होती. तिथे खूप गजबजाट होता. विठ्ठल आणि राधा शेडच्या बाहेर एका मोकळ्या जागेत रात्री उशिरापर्यंत बसले होते. उद्या हा प्रवास संपणार होता याची जाणीव दोघांनाही होती. राधा, उद्या आपण पंढरपूरला पोहोचू. वारी संपेल, तू तुझ्या कोल्हापूरला परत जाशील आणि मी माझ्या पुण्याच्या त्या सिमेंटच्या जंगलात. विठ्ठलाचा आवाज अचानक थोडा गंभीर आणि उदास झाला. राधाने आकाशातील चांदण्यांकडे पाहिले. तिच्याही मनात एक हुरहुर लागली होती. सततचे कष्ट, जेवणाची ओढाताण, पाऊस, ऊन या सगळ्यात तिला विठ्ठलाच्या सोबतीची इतकी सवय झाली होती की आता ती सोबत सुटणार या विचाराने तिचेही मन जड झाले होते. ती म्हणाली, हो विठ्ठल, वारी तर संपणारच, पण वारी आपल्याला खूप काही देऊन जाते. तू पुण्याला परत जाशील, पण आता तू तो जुना विठ्ठल नसशील. तुझ्याकडे आता विठू माऊलीचे समाधान असेल. विठ्ठल तिच्याकडे पाहत म्हणाला, आणि माझ्याकडे तुझी ही निखळ मैत्री असेल राधा. जर तू या प्रवासात सोबतीला नसतीस तर मला वारीचे हे रूप कधीच समजले नसते. तू मला स्वतःला शोधायला मदत केलीस. राधाने अत्यंत लाजून आपले डोके खाली केले. त्या रात्री त्यांच्यात प्रेम व्यक्त झाले नाही, कारण वारीच्या या पवित्र वातावरणात त्यांच्या नात्याला एक अत्यंत निखळ, आदरयुक्त आणि भावनिक स्वरूप प्राप्त झाले होते. ते एकमेकांचे हात धरत नव्हते, पण त्यांची मने आता एकमेकांच्या सुखात आणि दुःखात पूर्णपणे गुंतली होती. रात्रीचे 12 वाजले, तरी कोणालाच झोप येत नव्हती.
प्रत्येक वारकऱ्याला वेध लागले होते ते फक्त आणि फक्त विठू माऊलींच्या चरणांचे. विठ्ठलाने राधाला सांगितले, राधा, उद्या सकाळी चंद्रभागेच्या घाटावर जाताना खूप गर्दी असेल. आपण एकमेकांची सोबत सोडायची नाही. जोपर्यंत विठ्ठलाचे दर्शन होत नाही तोपर्यंत आपण एकत्रच राहायचे. राधाने होकारार्थी मान डोलवली. दोघेही आपापल्या जागी विसावले. विठ्ठलाच्या मनात उद्याच्या चंद्रभागा स्नानाचा आणि पंढरीच्या दर्शनाचा विचार सुरू होता. तर राधाच्या मनात विठ्ठलाने घेतलेली तिची काळजी आणि त्याच्या बदललेली विचारसरणीची घोळत होती. वारीची ही शेवटची रात्र त्या दोघांच्या आयुष्याला एका अत्यंत सुंदर वळणावर आणून उभी करत होती. भाग 5 मध्ये पाहूया पंढरपूरचा भव्य प्रवेश, चंद्रभागेचे पवित्र स्नान आणि अथांग गर्दीत विठ्ठल आणि राधाच्या नात्याची होणारी पुढील कसोटी. तर मग कसा वाटला हा आजचा भाग? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.